28 जानेवारीची ती काळ रात्र आणि धक्कादायक बातमी। 28 जानेवारीच्या सकाळी अवघा महाराष्ट्र एका बातमीनं सुन्न झाला। बारामती जवळ एका खासगी विमानाचा भीषण अपघात झाला असून त्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार होते अशी माहिती समोर आली आहे। सुरुवातीला या अपघातात अजित पवारांसह 6 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आले। घटनास्थळावरील विखुरलेले विमानाचे तुकडे, धूर आणि भीषण आग पाहून संपूर्ण राज्यात शोककळा पसरली। दुसऱ्याच दिवशी अंत्यसंस्कारही पार पडले, परंतु जसे दिवस सरले तसं या घटनेभोवती संशयाचं जाळं विणलं जाऊ लागलं। मृतदेहाची संख्या संशयाची पहिली ठिणगी। या संपूर्ण प्रकरणात सगळ्यात मोठा प्रश्न मृतदेहांच्या संख्येवरून निर्माण झाला। अधिकृत माहितीनुसार विमानात 6 प्रवासी होते, परंतु घटनास्थळी केवळ 5च मृतदेह सापडले। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी हा प्रश्न जाहीरपणे उपस्थित केला की 6वा व्यक्ती नक्की कुठे गेला। एका प्रश्नानं अपघाताच्या कथेला वेगळं वळण दिलं। दुसरी शंका ओळखीच्या पुराव्यांवरून झाली। एवढ्या भीषण आगीत संपूर्ण विमान जळून खाक झालं, धातू वितळले, पण अजित पवारांची ओळख त्यांच्या मनगटावरील घड्याळावरून पटली असं सांगण्यात आले। लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला की जर सगळं काही जळलं तर ते घड्याळ आणि घटनास्थळी सापडलेली काही महत्त्वाची कागदपत्र न जळता सुरक्षित कशी राहिली, हे तांत्रिकदृष्ट्या कसं शक्य आहे याचं उत्तर अद्याप मिळालेलं नाहीये। तपासादरम्यान पायलटच्या निवडीबाबत ही धक्कादायक माहिती समोर आली असून अनुभवी पायलट असतानाही ऐनवेळी पायलट का बदलला गेला, तसेच ज्या खासगी कंपनीचं हे विमान होतं त्या कंपनीवर युरोपियन युनियनमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव बंदी घालण्यात आली होती। जर ही कंपनी वादात होती तर तिला भारतात उड्डाणाची परवानगी कशी मिळाली, हा यंत्रणेवरचा मोठा प्रश्न आहे। राजकीय वळण आणि ती महत्त्वाची फाईल। खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणात घातपाताचा संशय व्यक्त करून खळबळ उडवून दिली। त्यांच्या दाव्यानुसार अजित पवारांकडे सत्ताधारी पक्षातील अनेक मोठ्या नेत्यांची पोलखोल करणारी एक महत्त्वाची फाईल होती। जर ती फाईल उघडली असती तर अनेक मोठे चेहरे अडचणीत आले असते। या दाव्यांमुळे हा केवळ अपघात नसून एक कट असावा अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। ममता बॅनर्जी आणि अखिलेश यादव यांनीही या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे। या प्रकरणातील सर्वात मोठा ट्विस्ट 10व्या दिवशी आला। एका प्रत्यक्षदर्शीनं कॅमेऱ्यासमोर येऊन सांगितलं की विमान जमिनीवर आदळण्यापूर्वी काही सेकंद आधी त्याने एका व्यक्तीला विमानातून उडी मारताना पाहिलं। त्या व्यक्तीनं निळ्या रंगाची पॅन्ट घातली होती आणि तो उडी मारून जवळच्या झाडीत पळून गेला। या दाव्यानं संपूर्ण तपास यंत्रणा हादरली असून दादा जिवंत आहेत का या चर्चेला उधाण आलंय। अजितदादा जिवंत आहेत तर ते लवकर येतील या अफवा आहेत। या अफवांना बळी पडू नका, परंतु 10 तारखेला सर्वांसमोर सत्य बाहेर येणार आहे।